झिरो न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. युनायटेड सिटी फाउंडेशनच्या वतीने अल्पसंख्याक दिनी जनजागृती व चर्चासत्र संपन्न. युनायटेड सिटी फाउंडेशनच्या वतीने 18 डिसेंबर रोजी अल्पसंख्याक दिनाचे औचित्य साधून जनजागृती व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचा उद्देश अल्पसंख्याक समाजाच्या हक्काबाबत जनजागरूकता निर्माण करणे तसेच विविध सामाजिक प्रश्नावर खुलेपणाने चर्चा घडवून आणणे हा होता. कार्यक्रमात अल्पसंख्याकाच्या शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक घटनात्मक हक्कावर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी ज्येष्ठ नेते उबे शेख, युनुस तामटकर, नावेद बिजापुरे, सिराज सर, सय्यद वहाब आदी वक्त्यांनी अल्पसंख्याक समाजासमोरील आव्हाने, शासनाच्या योजना तसेच हक्काच्या संरक्षणासाठी संघटित प्रयत्नाची गरज यावर मार्गदर्शन केले. समाजातील विविध संघटनांचे प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, युवक मोठ्या प्रमाणात सहभागी दिसून आले. उपस्थितांनी आपल्या समस्या मांडत उपाययोजनाबाबतही सूचना केल्या. युनायटेड सिटी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर इम्रान शेख प्रस्तावनेत म्हणाले की अल्पसंख्याक दिन हा केवळ औपचारिकता न राहता समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्याचे माध्यम ठरावे असे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सय्यद सबील यांनी केले तर रेहान सर यांनी मान्यवर उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी युनायटेड सिटी फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी विशेष परिश्रम घेतले. युनायटेड सिटी फाउंडेशन आयोजित अल्पसंख्याक हक्क दिवसाला जो कार्यक्रम झाला, या कार्यक्रमामध्ये सर्व जे पाहुणे या ठिकाणी उपस्थित राहिले आणि अत्यंत खेळमेळीच्या वातावरणात त्यांनी आपल्याला सर्वांना मार्गदर्शन केलं. आणि या कार्यक्रमाची जी उपलब्धता होती की अल्पसंख्याकांच्या हक्काचं रक्षण करता यावं आणि अल्पसंख्याकांच्या हक्काच्या रक्षणाकरता सर्वांनी एकत्र यावं आणि एकत्र येऊन आपले विचार मांडावेत, हेच या व्यासपीठाचं आणि या दिनाचं औचित्य होतं. आणि ते या ठिकाणी केलं. विशेष करून रिटायर्ड प्राध्यापक आणि शैक्षणिक क्षेत्रात आपले उत्तुंग काम असलेल्या व्यक्तींनी या ठिकाणी अल्पसंख्याकांच्या शिक्षणावर भर द्यावा आणि शिक्षण पद्धत आणि शिक्षणामध्ये काय मूलभूत बदल यावेत याबद्दल त्यांनी आपले विचार मांडले. आणि हा कार्यक्रमाची यशस्वी सांगता मी म्हणेल याच्यातून आम्ही घेऊन चाललोय की अल्पसंख्याकांच्या शिक्षणामध्ये जे काही महत्त्वाचे बदल हवेत ते त्यांनी या ठिकाणी सुचवलेत आणि त्या बदलांवर आपण काम करूया. आणि अशाच प्रकारे कृती समिती करून दर 2-3 महिन्याला अल्पसंख्याक हक्क दिवसाच्या निमित्ताने जमा झालेल्या लोकांची एक कृती समिती करून अल्पसंख्याकांच्या विचारावर आणि अल्पसंख्याकांच्या हक्कांवर एक कृती समिती स्थापन करून पुढे मार्गस्थ होऊया. आलेल्या सर्व उपस्थितांचे आणि सर्व अल्पसंख्याक समाजातील घटकांचे मी मनापासून धन्यवाद करतो. धन्यवाद.